नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, ती म्हणजे आईस्क्रीम केक. येस, आतापर्यंत आपण व्हिप क्रीमचे आईस केक खाल्लेले आहेत, साधे केक खाल्लेले आहेत, टी टाईम केक खाल्लेले आहेत, स्पंज केक खाल्लेले आहेत, पण चक्क आईस्क्रीम वापरून तयार केलेला केक कधी खाल्लाय? काही जणांनी टेस्ट केले असतील, काहींनी करूनही बघितले असतील, पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणि असंख्य डिझाईन्समध्ये आईस्क्रीम केक कधी तुम्ही ट्राय केलेत का? नाही ना? मग या सिरीजमध्ये आपण आईस्क्रीम केकचे अतिशय वेगवेगळे आणि भन्नाट प्रकार कव्हर करणार आहोत. मंडळी, अतिशय इंटरेस्टिंग अशी ही सिरीज असणार आहे. सो एक एक केक ज्यावेळी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन ना, त्यावेळी तुम्ही त्यामध्ये अजून अजून इन्व्हॉल्व होत जाल याची मला खात्री आहे. त्यामुळे लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण मंडळी, मी या चॅनेलवर दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता अशा पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह, ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर चला मग, आजचा हा पहिला एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आईस्क्रीम केकसाठी लागणारा व्हाईट बेस कसा बनवायचा. ॲक्च्युली 3 प्रकारचे बेस असतात. एक म्हणजे व्हाईट बेस, ज्याला तुम्ही व्हॅनिला बेस म्हणू शकता. दुसरा असतो मिल्क चॉकलेट बेस आणि तिसरा असतो डार्क चॉकलेट बेस. ठीक आहे, तर आज आपण बघूयात व्हाईट बेस कसा बनवायचा. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपल्याला एक अशा पद्धतीचं पातेलं घ्यायचं आहे किंवा नॉनस्टिकचा पॅन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे हे जे पातेलं किंवा पॅन आहे ना, ते सुरुवातीला आपल्याला पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर असं का करायचं? कारण या पातेल्यामध्ये आपल्याला मिल्क मिक्सर शिजवायचं आहे आणि ते आपण गॅसवरती शिजवणार आहोत आणि ते मिक्सर या पातेल्याला खाली लागू नये किंवा करपू नये यासाठी आपल्याला हे पातेलं किंवा पॅन सुरुवातीला ओला करायचं आहे. तर बघू शकता, हे ओलं पातेलं मी या ठिकाणी घेतलं आहे. आता यामध्ये आपण ॲड करूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दूध. तर हे कच्चं म्हशीचं दूध आहे, न तापवलेलं, न साय काढलेलं. गाईचं दूध शक्यतो वापरायचं नाही, कारण ते पातळ असतं. आपल्याला एकदम घट्ट दाटसर दूध पाहिजे असतं, त्यामुळे म्हशीचं वापरायचं आणि न तापवलेलं म्हणजेच कच्चं वापरायचं. फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध शक्यतो हे असलं पाहिजे आणि रूम टेम्परेचरवरती असलं पाहिजे. सो या 4 गोष्टी लक्षात ठेवा. सो हे मी घेतलं आहे 1 कप. माझा कप आहे 250 mlचा, म्हणजेच आपण इथे 250 ml किंवा पाव लिटर एवढं दूध घेतलं आहे आणि ग्रॅममध्ये बघितलं तर हे आहे 230 ग्रॅम. तर सगळ्या क्वांटिटीज म्हणजे mlमध्ये सुद्धा आणि ग्रॅममध्ये सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेच. तुम्ही तिथून सगळ्या गोष्टी चेक करू शकता. सो बघा मंडळी, मी या ठिकाणी अशा पद्धतीचं फुल क्रीम दूध इथे वापरलेलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं दूध वापरलं तरीही चालेल. तर ही अर्धा लिटरची बॅग आहे आणि याची किंमत आहे 38 रुपये, 38 रुपीज. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कुठल्याही ब्रँडचं तुम्ही दूध वापरा, फक्त ते फुल क्रीम आणि म्हशीचं असावं. तर आता आपण यामध्ये ॲड करतो आहे मिल्क पावडर. तर माझा कप आहे 250 mlचा, लक्षात ठेवा, आणि मी त्यातला पाव कप एवढी मिल्क पावडर यामध्ये ॲड करते. ठीक आहे, सो ही 1/4 कप एवढी मिल्क पावडर यामध्ये ॲड करूयात. आणि वजनी प्रमाण जर बघितलं तर ही आहे 30 ग्रॅम्स म्हणजे 30 ग्रॅम. ओके, तर या ठिकाणी मी गोविंद ब्रँडची मिल्क पावडर यूज करते, बघू शकता, आणि याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की इट इज इन्स्टंट स्किम्ड मिल्क पावडर. ठीक आहे, म्हणजे ही थोडक्यात ओरिजिनल मिल्क पावडर आहे. याच्यामध्ये खरोखर दुधाचा कंटेंट आहे. नेस्टलेसारखं डेअरी व्हाईटनर वगैरे असा प्रकार हा नाही आहे. तर बघू शकता 200 ग्रॅमचं हे पॅकेट आहे आणि 140 रुपये याची MRP आहे. सो जर तुम्हाला ही मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाहीच मिळाली तर मग तुम्ही नेस्टलेची डेअरी व्हाईटनर असते ती यूज केली तरीही चालेल. आणि त्याचे 10-10 रुपयाचे पाउचेस पण इझिली अवेलेबल असतात कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सुद्धा. सो ती वापरली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. ठीक आहे, फक्त पाव कप म्हणजेच 30 ग्रॅम एवढी मोजून तुम्हाला घ्यायची आहे. सो मिल्क पावडरमुळे आपल्या आईस्क्रीमला एकदम छान रिच आणि क्रीमी टेक्स्चर यायला मदत होते. तर चला, आता लगेचच यामध्ये आपण ॲड करतोय कॉर्नफ्लॉर. तर 1 टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉर आपल्याला इथे वापरायचं आहे, बघू शकता, आणि एकदम सपाट फ्लॅट असा भरून घ्यायचा हा टेबलस्पून. तर याचं वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 6 ग्रॅम्स, 6 ग्रॅम. ओके, सो कॉर्नफ्लॉरमुळे ना आपल्या आईस्क्रीमला एकदम स्मूथ टेक्स्चर यायला मदत होते, त्यामुळे हे नक्की ॲड करा.
तर हे तुम्ही ब्रँडेड वगैरे नाही वापरलं तरी चालेल, लूजमधलं जे मिळतं सुट्टं किराणा दुकानामध्ये ते यूज केलं तरीही चालेल. तर आता लगेचच यामध्ये आपण ॲड करतोय साखर. सो ही आपण ॲड करत आहोत 1/4 कप आणि ही जर वजनी प्रमाणात बघितली तर आहे 50 ग्रॅम. ओके. सो मंडळी, इथे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे थोडंसं कमी केलं तरीही चालेल, कारण 50 ग्रॅम ही साखर एकदम परफेक्ट आहे. पण काही जणांना ही ओव्हर स्वीट वाटू शकते, कारण ज्यांना जास्त गोड खायची सवय नाही आहे ते म्हणू शकतात की खूपच गोड आहे बाबा. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही यामध्ये 35 ते 40 ग्रॅम एवढीच साखर ॲड केली ना तरीही चालेल. सो बघू शकता, आता या सगळ्या गोष्टी आपल्याला छान एकत्र एकजीव करायच्या आहेत. आणि मिल्क पावडर आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे, त्यामुळे अर्थातच सुरुवातीला खूप जास्त गुठळ्या गाठी वगैरे झाल्यासारख्या वाटतात. पण येस, तुम्ही अशा पद्धतीने स्पॅच्युलाने किंवा हँडविस्कने या सगळ्या गाठी गुठळ्या छान फोडून घ्या आणि मस्त एकजीव असं हे मिश्रण तयार करून घ्या. तर बघू शकता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे, ती म्हणजे लिक्विड ग्लुकोज. येस, हे अत्यंत गरजेचं आहे. यामुळे आपलं आईस्क्रीम लवकर मेल्ट होत नाही. ठीक आहे. सो एक प्रकारच्या स्टेबिलायझरसारखं हे काम करणार आहे, त्यामुळे लिक्विड ग्लुकोज नक्की यामध्ये ॲड करा. तर हे 1 किलोचं पॅकेट आहे आणि याची MRP होती 350 रुपये. तर हे मी ॲक्च्युली मागच्या वर्षीच ॲमेझॉनवरून मागवलं होतं आणि कधी कधी ना ॲमेझॉनवरती ऑफरसुद्धा असतात, त्यामुळे तुम्हाला हे बाय 1 गेट 1 फ्री अशा पद्धतीने सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे चेक करा आणि कुठल्याही ब्रँडचं तुम्हाला जे परवडेल ना ते लिक्विड ग्लुकोज तुम्ही या ठिकाणी मागवू शकता. ओके. सो या रेसिपीसाठी आपल्याला फक्त 1 टेबलस्पून एवढं लिक्विड ग्लुकोज लागणार आहे. पण हे फार चिकट असतं, म्हणजे दिसायला जरी हे न्यूट्रल जेलसारखं दिसत असलं तरी याचं टेक्स्चर फार चिकट आहे. त्यामुळे काय करायचं, हा जो टेबलस्पून आहे तो छान ओला करून घ्यायचा आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 टेबलस्पून एवढं ग्लुकोज या स्पूनमध्ये काढून घ्यायचं. पण हे लगेचच आपल्याला या पातेल्यामध्ये ॲड करायचं नाही आहे, तर नंतर ॲड करायचं आहे. सो कसं ॲड करायचं, कधी ॲड करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच. तर चला, आता सगळ्यात आधी हे जे पातेलं आहे ना दुधाचं मिश्रणाचं, ते आपण गॅसवरती ठेवूयात. ओके. सो गॅस सगळ्यात कमी फ्लेमवरती ऑन करायचं आहे. ठीक आहे. आणि लो फ्लेमवर आपल्याला हे दूध किंवा हे जे मिश्रण आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे. सो सुरुवातीला बघू शकता हे एकदम पातळ आहे, अगदीच थिन आहे. ठीक आहे. सो आता हे एकदम हलवत राहायचं आहे आपल्याला कंटिन्यू. व्यवस्थित तळापासून छान हलवून घेत राहा. ठीक आहे. कंटिन्यू ढवळत राहा आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच यूज करा, कारण याच्या सहाय्याने हे मिश्रण तळापासून हलवायला एकदम सोपं जातं. आणि मेन म्हणजे हे दूध खाली बेसला किंवा पातेल्याला चिकटत नाही, त्यामुळे ते करपत नाही. ठीक आहे. सो बघू शकताय अशा प्रकारे साधारणपणे 4 ते 5 मिनटंच तुम्हाला लो फ्लेमवरती हे छान शिजवून घ्यायचं आहे. याला उकळी वगैरे यायची वाट बघायची नाही. तर बघताय या मिश्रणाला हळूहळू दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. स्पॅच्युलावरती ते लगेचच जाणवतं, म्हणजे सुरुवातीला ते स्पॅच्युलाला दूध चिकटत सुद्धा नाही, पण हळूहळू स्पॅच्युलावरती त्या दुधाचा थर जमा व्हायला लागते. बघताय ना. ठीक आहे. अगदी सोपी ट्रिक आहे. तर बघू शकता आता 5 ते 5.5 मिनटानंतर अशा प्रकारे जर तुम्ही स्पॅच्युलावरती रेष मारून बघितली तर ती रेष एकदम व्हिजिबल आहे, म्हणजे एकदम छान लेअर या स्पॅच्युलावरती त्याची जमा झालेली आहे. याचा अर्थ हे मिल्क मिक्सचर एकदम तयार आहे. छान घट्ट पण जाणवतं आहे. गॅस बंद करायचा आणि आता लगेचच आपण यामध्ये ॲड करणार आहोत लिक्विड ग्लुकोज. सो हे फार चिकट असल्यामुळे आपल्याला हातसुद्धा ओला करून घ्यायचा आहे कंपल्सरी, नाहीतर हे सगळं ग्लुकोज ना आपल्या हातालाच चिकटून बसेल. सो अशा प्रकारे एकदम ओढून खेचून आपल्याला ते यामध्ये ॲड करावं लागतं. ठीक आहे. आणि ॲड केल्याबरोबर लगेचच हे ढवळा, छानपैकी मिक्स करा. तर हे दुधाचं मिश्रण अजूनही गरमच आहे ना, त्यामुळे त्या हीटमध्येच ते ग्लुकोज छान वितळतं, मेल्ट होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने कंटिन्यू तळापासून ढवळत राहा, मिक्स करत राहा, जेणेकरून हे ग्लुकोज पटकन मेल्ट होईल. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण जे 1 टेबलस्पून लिक्विड ग्लुकोज होतं ना ते सुरुवातीलाच स्पूनमध्ये काढून घेतलं होतं ना, त्यामुळे काय झालं, लगेचच आपल्याला ते या मिश्रणामध्ये ॲड करायला मिळालं. ठीक आहे. पण जर तुम्ही मिश्रण तयार केल्यानंतर मग ते 1 टेबलस्पून वगैरे काढत बसलात तर वेळ वाया जातो. तोपर्यंत मिश्रण थंड होतं आणि मग त्यामध्ये ग्लुकोज पटकन मेल्टच होत नाही. समजतंय. तर बघा आता हे मिश्रण आपण रूम टेम्परेचरवरती असंच छान थंड होऊ देऊयात. त्याआधी ते चांगलं ढवळायचं आहे 2-3 मिनटं आणि मग साईडला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. ठीक आहे. सो हे झाकून वगैरे ठेवायचं नाही आहे, फ्रीजमध्ये पण ठेवायचं नाही आहे, असंच साईडला ओपनच ठेवून द्यायचं आहे. तर चला आता तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात.
सो इथे मी घेतला एक मोठ्या आकाराचा बाउल आणि यामध्ये मी ॲड करत आहे व्हिपिंग क्रीम. तर ही तीच क्रीम आहे जी आपण आईस केकसाठी वापरतो. तर ही मी घेते 250 ml म्हणजेच 1 कप आणि वजनी प्रमाण जर याचं बघितलं तर हे आहे 250 ग्रॅम. ओके. सो बघा आता ही क्रीम मी यामध्ये ॲड करते. बघताय ही अशा प्रकारे एकदम लिक्विड आहे, तरीही थंड आहे, चिल्ड आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे एकदम फ्रेश व्हिपिंग क्रीम आपल्याला इथे घ्यायची आहे. सो मार्केटमध्ये भरपूर चांगले चांगले ब्रँड्स आहेत व्हिप क्रीमचे. तर मी इथे यूज करते रिच कंपनीची सनव्हिप्स ही क्रीम. तुम्ही रिच कंपनीच्या कुठल्याही क्रीम्स इथे यूज करू शकता. ट्रोपोलाइटची पण चांगली आहे, डिलाइटची पण चांगली आहे. सो तुम्ही सर्वजण आईस केक तर बनवताच, त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की तुमच्या एरियामध्ये कोणत्या ब्रँडची चांगली क्रीम मिळते. ठीक आहे. तर हा 1 किलोचा पॅक आहे. याची MRP 225 रुपये आहे, पण तरीसुद्धा मला ही क्रीम 170 ते 180 रुपयांपर्यंत मिळते. तर बघा आता ही क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे. पण कशी फेटायची? आईस केकसाठी ज्या पद्धतीने आपण स्टिफ पिक्सवाली क्रीम फेटतो तशी फेटायची नाही. ठीक आहे. आईस केकला एकदम घट्ट क्रीम फेटावी लागते, पण ही क्रीम मात्र आईस केकपेक्षा निश्चितच थोडीशी पातळ फेटायची आपल्याला. सॉफ्ट पिक्स येईपर्यंतच फेटायची. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की याला सॉफ्ट पिक्स यायला सुरुवात झालेली आहे, तिथंच थांबायचं आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये स्पॅच्युलाला मी थोडासा जरी धक्का दिला ना तरी लगेचच ती क्रीम खाली पडतीये, लगेचच सटकतीये. सो अशी क्रीम आपल्याला हवी आहे. पण कधी? कारण ही क्रीम पण मी थोडीशी घट्टच फेटली ना. ठीक आहे. कारण आईस्क्रीमसाठी अजून पातळ क्रीम फेटली तरीही चालते, पण ही क्रीम मी पातळ न फेटता अगदी किंचित थोडीशीच घट्ट होऊ दिलेली आहे. आणि याचं पण महत्त्वाचं कारण आहे. काय ते सांगते. ज्यावेळी आपण एकदम ओरिजिनल नॅचरल फळांपासून आईस्क्रीम केक बनवणार आहोत त्यावेळी तुम्हाला अशी क्रीम फेटायची. कारण ओरिजिनल फळांचा पल्प म्हणजे तो लिक्विड कंटेंट असतो. मग स्ट्रॉबेरीची प्युरी असू देत, आंब्याचा रस असू देत, किंवा पेरू बारीक केलेला असू देत मिक्सरमधनं, चिक्कू बारीक केलेला असू देत मिक्सरमधून. सो या सगळ्या गोष्टी म्हणजे काय तर लिक्विड कंटेंटच ना. आणि असा लिक्विड कंटेंट ज्यावेळी आपण या बेसमध्ये ॲड करणार त्यावेळी आईस्क्रीम अजूनच पातळ होणार. समजतंय? त्यामुळेच फक्त आणि फक्त ओरिजिनल फळांपासून ज्यावेळी आपण आईस्क्रीम बनवतो त्यावेळीच फक्त आपल्याला ही क्रीम अशा पद्धतीने थोडीशी घट्ट फेटायची. आणि अदरवाईज जे बाकीचे आईस्क्रीम्स आहेत जे फक्त इसेन्स वापरून आपण बनवतोय, म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम केक असेल किंवा कसाटा आईस्क्रीम केक असेल किंवा जस्ट कॉटन कँडी आईस्क्रीम केक असेल ज्यामध्ये फक्त इसेन्सच वापरणार आहोत आपण. सो अशा केकमध्ये तुम्ही क्रीम पातळ फेटा, यापेक्षाही पातळ फेटा. समजतंय? सो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ही ज्याला कळली ना त्याला आईस्क्रीम केक जमलाच म्हणून समजा. तर चला मंडळी, आता आपली क्रीम फेटून झालेली आहे आणि इकडे हे जे मिल्क मिक्सर आहे ते सुद्धा छान थंड झालेलं आहे. सो बघू शकता अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा तळापासून हे छान मी हलवून घेतलं आणि आता यामध्ये आपण ॲड करतोय कंडेन्स्ड मिल्क. ठीक आहे. सो कुठल्याही कंपनीचं कंडेन्स्ड मिल्क तुम्ही इथे यूज करू शकता. तर हे मी घेत आहे पाव कप आणि जर याचं वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 80 ग्रॅम, 80 ग्रॅम्स. ओके. सो हे असं छान मिक्स करा, एकत्र एकजीव करा चांगलं. सो अशा प्रकारे आपलं हे घट्ट दुधाचं मिश्रण तयार झालं. तर मंडळी बेसिकली आईस्क्रीम म्हणजे काय तर घट्ट दूध आणि क्रीम याचं मिश्रण. सो म्हणूनच आपण घट्ट दूध बनवलं, क्रीम पण आपली फेटून झालेली आहे. आता या दोन्ही गोष्टी आपण एकत्र करूयात. पण हे जे दूध आहे ते यामध्ये ॲड करण्यापूर्वी चांगलं गाळून अशा प्रकारे ॲड करा, जेणेकरून जर यामध्ये थोड्याफार काही गुठळ्या वगैरे शिल्लक असतील छोट्या छोट्या तर त्या पण निघून जातात. सो बघा अशा प्रकारे सगळं हे मिल्क मिक्सर आपण यामध्ये ॲड केलं. सुरुवातीला असं छान स्पॅच्युलाने जस्ट मिक्स करा, पण हे व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्यासाठी कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटरच लागेल. सो बीटरच्या सहाय्याने छानपैकी हे एकजीव करा. कारण असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की क्रीम वेगळी दिसतीये आणि दुधाचं मिश्रण वेगळं दिसतंय. ठीक आहे. हे दोन्ही पण एकदम छान एकत्र एकजीवच झालं पाहिजे. जास्त फेटत बसायचं नाही बरं का. फक्त अगदी 30-40 सेकंदासाठी हे जस्ट एकजीव होईपर्यंतच बीटर चालवायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला हा व्हाईट बेस किंवा व्हॅनिला बेस तयार झालेला आहे आणि ही आहे याची कन्सिस्टन्सी. ठीक आहे. सो ही थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, कारण यापासून आपण नॅचरल फळांचा वापर करून आईस्क्रीम केक बनवणार आहोत म्हणून अशी कन्सिस्टन्सी आहे. पण जर आपण फक्त इसेन्स वापरून आईस्क्रीम केक बनवले तर मात्र हे बॅटर थोडंसं पातळ असणं गरजेचं आहे. ओके. सो चला आता हे तयार केलेलं बॅटर आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये छानपैकी स्टोअर करूयात.
तर मंडळी, या तयार केलेल्या बेसपासून तुम्ही असंख्य फ्लेवरचे आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता आणि आईस्क्रीम केकसुद्धा बनवू शकता. म्हणजे हा 2 in 1 बेस आहे. ठीक आहे, आईस्क्रीमसाठी सुद्धा सेम बेस आपण यूज करायचा आहे. फक्त इथे पण तीच टिप फॉलो करा. जर तुम्ही नॅचरल फ्रुट्सपासून आईस्क्रीम बनवत असाल तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आणि जर इसेन्स वापरून बनवत असाल तर मात्र थोडीशी पातळ हवी. तर आज जी आपण रेसिपी तयार केलेली आहे ती कंप्लीट 1 लिटरची तयार होते आणि वजनी प्रमाण जर याचं बघितलं तर 580 ग्रॅमची तयार होते. कारण 1 लिटर म्हणजे 1 किलो असं नसतं ते. 1 लिटर आईस्क्रीम तयार झालं तर ते वजनाने 580 ग्रॅम एवढं तयार होतं. ठीक आहे, सो 1 लिटरपेक्षा थोडंसं जास्तच असणार आहे हे, पण कमी नाही. त्यामुळे आपण ॲप्रॉक्सिमेटली 1 लिटर म्हणूयात आणि वजनाने 580 ते 610 ग्रॅमपर्यंत हे तयार होतं आहे. तर आता या बेसपासून तुम्हाला लगेचच आईस्क्रीम बनवायचं नसेल किंवा आईस्क्रीम केक बनवायचा नसेल तर तुम्ही हा स्टोअर कसा करणार, तर एअरटाईट डब्यामध्ये ऑफकोर्स अशा पद्धतीने भरायचं, छान झाकण लावायचं आणि हा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे, फ्रीजमध्ये, नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर फ्रीजमध्ये साधारणपणे 2 दिवस हा बेस छान टिकतो, त्याच्यापेक्षा जास्त दिवस स्टोअर करू नका. कारण हा बेस आहे, याच्यामध्ये जर आपण फ्लेवरिंग ॲड केलं तर हा तुम्ही डायरेक्टली डीप फ्रीजरला महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. पण हा बेस आहे आणि बेस डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करायचा नसतो. कारण जर बेस डीप फ्रीजरला ठेवला तर मग तुम्ही नंतर त्याच्यामध्ये कडक झाल्यावर त्यात कसं काय फ्लेवरिंग करणार, राईट? त्यामुळे हा कंपल्सरी आपल्याला फ्रीजमध्ये खालच्या कुठल्याही नॉर्मल कप्प्यामध्ये ठेवायचा असतो आणि त्यामुळेच हा 2 दिवसच टिकतो. ठीक आहे, सो आय होप आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील आणि ही रेसिपी पण व्यवस्थित समजली असेल. तर चला मग आता पुढच्या व्हिडिओपासून आपण हा बेस यूज करून एकदम छान, भन्नाट आणि एकदम हटके असे आईस्क्रीम केकचे वेगवेगळे प्रकार बघूयात, ते छान डीपमध्ये शिकूयात. पण तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी 4:30 वाजता माझा व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा नॉलेजेबल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, खूप जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.